कोटींचं नुकसान होणार आहे। आज आपण पाहतो रेसलिंग मध्ये एकही माल आपल्याला मिळत नाही, सरकारी शाळांमध्ये सेवा मिळत नाही, सरकारी दवाखान्यात व्यवस्था होईनात। ही सर्व परिस्थिती BSNL सर्व परिस्थिती शेतकऱ्यांची यावी, शेतकऱ्याच्या शेतीवर खाजगी मालाचा बोजा चढावा आणि शेतकऱ्याला या ठिकाणी अतिशय कचरा भावाने शेती विकली जावी आणि त्याने APMCचे खाजगी मार्केटला परवानगी दिलेला आहे। यानंतर एसीचे मार्केट सुरू होतील। शेतकऱ्याला आपला माल विकण्यासाठी जेव्हा मार्केटमध्ये जावं लागणार आहे तेव्हा त्याला पैसे देऊन मार्केटमध्ये जावं लागणार आहे, कारण ते मार्केट खाजगी कंपन्याचे म्हणजे अंबानी आणि अदानीचे असणार आहे आणि त्यामुळं हा देश शेतकरी गेल्यामुळं शेत विकला जाणार आहे आणि हा देश देशोधडीला जाणार आहे। म्हणून या ठिकाणी देशातील सर्व शेतकरी मजूर विविध राजकीय पक्षांनी या कायद्याचा विरोध केलेला आहे आणि तो कायदा रद्द करावा म्हणून आज देशव्यापी बंद पाळलेला आहे। या बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, प्रहार, स्वाभिमानी आणि विविध शेतकरी संघटनांनी सहभाग केला। मी सर्व त्या संघटनाचा शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो। पुढे या ठिकाणी अशफाक वळून यांनी आपलं मत व्यक्त करावं।